गुंतता हृदय हे विनयचं जुना मॉडेल आहे. पण हे मॉडेल आत्ता पाठवून हा त्याने विनय वेंगुर्लेकर कोण? बाबा तुम्ही चोरून ऐकत होतो. काय म्हणणं आहे तुझं? घरामधली माणसं लपवाछपवी करायला लागली की माणसापाशी दुसरा कुठचा पर्याय उरतो. तुला, तुझ्या आईला, कदाचित तुझ्या नवऱ्याला सुद्धा असं वाटत असेल की माझी IQ लेवल गोगलगाई सारखी आहे. माझ्या मागे या घरामध्ये सतत कानगोष्टी सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही गोष्ट मला माहित नाही? नाही ना. अहो चला जेवायला चला. ये वनिता ये, मला तुझ्याशीही बोलायचंय. पानं वाढले, चला बघू. राहू देत ते. काय ग, परवा काय देवीचा टाय सापडत नव्हता ना? तुम्हाला काय वाटतं माझा बुद्ध्यांक इतका खालच्या पातळीवर उतरलेला आहे? आणि आता हे कॉलेजचं फंक्शन? कुठल्या कॉलेजचं फंक्शन? विक्रम तू कधी गेला होतास? एखाद्या आंधळ्याला सुद्धा कळेल हे मॉडेल खूप जुनं आहे. आणि आता सुद्धा माझी पाठ वळल्याबरोबर बुजबुज करतच होतात ना. आज काय ते मला खरोखर कळलं पाहिजे. विक्रम, कोण आहे हा विनय वेंगुर्लेकर? हे काय प्रकरण आहे? माझ्या घरामध्ये वारंवार संशयास्पद गोष्टी का घडतायत? मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली का मी तुम्हाला देईन बाबा. हे एक अत्यंत बेजबाबदार उत्तर आहे. मी बेजबाबदार आहे असं समजा. ऐकलंच ना वनिता? इथून पुढे माझ्या घरामध्ये मी ही अशी उत्तरं ऐकून घ्यायची? अहो मी काय म्हणते, थांबाई, मला बोलू दे. बाबा, हे सगळं कोण करतंय, का करतंय, त्याला नेमकं काय हवंय हे खरंच मलाही माहिती नाही. उभ्या आयुष्यात मी 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 कोणाचंही काही वाकडं केलेलं नाही. कोणीतरी डूक धरून मला आणि माझ्या घरच्यांना त्रास का द्यावा हे माझ्याही बुद्धीच्या पलीकडचं आहे. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. पण बिलीव्ह मी बाबा, आत्ता जर मला कोणी असं सांगितलं की अमुक एक केल्यानं हा त्रास थांबेल तर मी ते आत्ता करायला तयार आहे. आता राहिला विनय वेंगुर्लेकरचा प्रश्न. तो माझा बालमित्र आहे. पुढे आमच्यात काही गैरसमज झाला म्हणून आमच्यात भांडण झालं. आता त्याचा बदला म्हणून जर तो हे करत असेल तर मी उद्याच चिपळूणला जायला तयार आहे, त्याची माफी मागायला तयार आहे. बाबा, हे जे काही आपल्या घरावर अनामिक संकट आलंय त्याला तोंड द्यायला मला तुमच्या मदतीची गरज आहे बाबा. प्लीज हे समजून घ्या. मला बाकीचं काहीच बोलायचं नाहीये. कदाचित माझं म्हणणं चुकतही असेल. मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा एकच मार्ग आहे, खरं बोलणे. मी कोणाशी खोटं बोललोय? कदाचित विनयशी बोलला असेल. जे काही आहे ना बाबा, निस्तरून टाक. आता ना मला सहन नाही होत. अहो
काय का अजून काहीच कसं बोलली नाहीस? जावयाची वकिली करण्यासाठी शब्द सापडत नाहीत का? का सारा शब्दकोश संपला? उगाच माझ्यावर घसरू नका तुम्ही. तूही सामील आहेस त्यांना. त्यांची जी काय लपवाछपी चालते ना, कुठं कुठं चाललीस तू? तुम्हाला राग काढायचा आहे ना, तुम्ही भिंतींवर राग काढा, आरशाशी भांडा, नाहीतर उशांची फेकाफेक करा. उगीच मी वाटेल ते ऐकून घेणार नाही. मला वेळ लागला म्हणून बडबड करत नाहीये मी. तुला तुझ्या जावयाचा एवढा पुळका आहे ना, मग सांग ना मला, हा विनय वेंगुर्लेकर कोण? बोल. गप्प बसू नको, सांग मला. मलाही कळेनासं झालंय खरं तर. एकाचं उत्तर सापडतंय म्हणेपर्यंत नवीन काहीतरी उपटतं. इतके दिवस मला वाटत होते की या सगळ्याच्या मागे अविनाशच आहे म्हणून, पण आता तर आता नयनाच्या नाही, विक्रमच्या भूतकाळाची भूत जागी झाली आहेत. ज्या भूतकाळाबद्दल आपल्याला ठाम अशी फारशी काही माहिती नाही. हा विक्रम चिपळूणचा. बालपणी याचे वडील वारले. हा तरुण असताना याची आई वारली. ज्याचं गावाकडे घर आहे जे आपण कधी बघितलेलं नाही. त्याचे काही नातेवाईक ज्यांना आपण फारसं भेटलेलो नाहीये. प्रकाशनी याला कोंदणात बसून आपल्या समोर पेश केला आणि तो जसा आहे तसा आपण त्याला स्वीकारला. एका पैशानी साधी चौकशी केली नाही. चौकशी करून काय कळावं अशी तुमची अपेक्षा होती हो? तसंच काही असतं तर विक्रमने आपल्याला सांगितलं असतं. हा, विनयबद्दल सांगितलं. काय सांगायला पाहिजे होतं? काय कळायला पाहिजे होतं? कोण कुठला मित्र त्याच्याबरोबर झालेलं भांडण. विक्रमने त्याला फारसं महत्व पण दिलं नसेल. त्याचीच फळं आज आपल्याला भोगायला लागतायत. ये बाळा, आज काय आजी आजोबांवर झोपणार? हं? चालेल ना? म्हणजे काय असं का विचारतेस? हं? काय झालं आजोबा? आज जेवताना गाजराऐवजी मिरच्या खाल्ल्यात, त्यामुळे जीभ भाजून निघाले म्हणून गप्प आहेत ते. काय वाटेल ते बोलू नकोस. हो, सारखे आग ओकतायत. तुझा तो ड्रॅगन कसा? तिचं काय ऐकू नको. मी तुला गोष्ट सांगतो. हा, तुमचं चालू द्या, मी पाणी घेऊन येते. माइंडमॅन, हा विषय अजून संपलेला नाहीये. बरं. आता काय? काय? तू म्हणाला होतास ना मागे की मी स्वतः चिपळूणला जाऊन येईन. त्याचा आता काहीच उपयोग नाही. का? त्या दिवशी खिडकीतून चिठ्ठी आली होती, त्यानंतर मी शैलेशशी विनयबद्दल बोललो होतो. तू शैलेशला विनयबद्दल सगळं सांगितलंस? नाही नाही, सगळी बॅकग्राऊंड नाही सांगितली. त्यालाही हेच सांगितलं की विनय आणि माझी एकेकाळची जुनी मैत्री होती. नंतर आमच्यात वाद झाला. त्याच्या सोर्सेस मार्फत त्यांनी विनयची चौकशी केली चिपळूणला, पण विनय चिपळूणमध्ये नाहीये. विनय चिपळूणमध्ये नाहीये? कुठे गेला? माहित नाही, पण गेल्या 8-10 दिवसात तरी त्याला गावात कोणी पाहिला नाहीये. माझी चिपळूणला जायला काहीच हरकत नाहीये. मी का उद्याच जाईन, पण विनय भेटला तरी पाहिजे. आणि हे मॉडेल सुद्धा नेमकं बाबांच्याच हातात पडलं. आता त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत ते पीडत राहणार, आईला, सगळ्यांनाच. हे बघ नाही ना, वेळ आली ना तर मी त्यांना खरं खरं सांगेन. नाही नाही नको, त्यांना काही सांगू नकोस. काय होणार आहे? नाहीतरी काय माझी इमेज त्यांच्या मनात प्रभू रामचंद्रासारखी नाहीये. उलट खरं सांगितलं तर नसते तर्क वितर्क तरी थांबतील. विक्रम, तुला माहितीये बाबा किती जजमेंटल आहे. त्यांना काय जजमेंट पास करायचं ते करू दे. फार फार तर काय म्हणतील, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालतो, एवढंच ना. या टोकाला नाही जाणार ते, पण मग झालं तर. तसं नाही रे विक्रम. तुझ्या आयुष्यात तू केलेली ही एकमेव चूक आहे, हो ना? पण बाबांचा स्वभाव असा आहे की ते त्याच्यावरनं सतत तुला टोमणे मारत राहतील, कुचकं बोलत राहतील. जाऊ दे का, स्वभावाचा भाग आहे, सोडून द्यायचं. ठीक आहे, राहू दे. त्याचा विचार आत्ता नको करायला. पण या
या मॉडेलचं काय करायचंय? राहू दे. माझ्या सगळ्यात मोठ्या चुकीची आठवण म्हणून. विक्रम जाऊ दे ना प्लीज. तू नको ना त्रास करून घेऊ स्वतःला. नाही घेत. तूही टेन्शन घेऊ नकोस. नाही ना, मला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. काय विक्रम? तो मला शिपवरती विकेंडसाठी बोलवतोय. फ्रायडे सॅटर्डे सुट्टी टाक म्हणतोय. नाही ना, मला आणखीन एक गोष्ट सांगायची तुला. काय विक्रम? आय लव्ह यू. I love you too. अगं घे चहा. काय करताय बाबा? एक मिनिट. हे काय आपलं नेहमीच टीव्ही ऐकतोय. माझ्याशी बोलायला वेळ आहे? ब्रेक चालू आहे तेवढं सांग. काय झालंय, या शीलवतीनी लक्ष्मीला धडा शिकवण्यासाठी तिच्या बेडमध्ये नाक सोडलाय आणि चहामध्ये विष टाकलं का गुंगीचं औषध आहे. नाक बहुतेक तिच्याकडे हळूहळू हळूहळू सरकतोय. हा सांग. बाबा, अभयचा फोन आला होता. हा, ही आपली घरातली दैनंदिन मालिका जास्त महत्वाची. हा, काय आजच्या एपिसोडमध्ये? तो मला शिपवरती विकेंडसाठी बोलवतोय. फ्रायडे सॅटर्डे सुट्टी टाक म्हणतोय. हा, रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी तो मला डॉकवर सोडेल. मागच्या वेळी सांगून आला नाही त्याची भरपाई दिसते. बहुतेक. मग आपलं काय म्हणणं आहे? मला ऑफिसमधून सुट्टी मिळतीये. मग आता कुठं तटलंय? बाबा, मी जर गेले तर तुमच्या बरोबर कोण? माझी काळजी करू नको. अगं, माझे मित्र आहेत, रम आहे, रफी आहे, शिवाय ही लक्ष्मी, शीलवती आणि तुमचे ते आहेत ना आदेश भाऊजी, रोज येतात भेटायला. तू नको, माझी काळजी करू नको. आणि हे सगळे कुणी आले नाहीत ना, ती टवळी गौरी आहे ना डोकं खायला माझं. हा, हे बघ, कधी नव्हत आमच्या गाढवानं शहाणपणानं पहिलं पाऊल उचललंय, त्याला नाही म्हणू नकोस. हा, जातो. बाबा, मी जाईन, नक्की जाईन, आनंदाने, अगदी मनापासून. गुड. दॅट्स लाईक माय गर्ल. बर, आता जातो. त्या लक्ष्मीला नाक चावलाय की नाही हे मला कळलं पाहिजे, नाहीतर रात्रभर झोप नाही लागणार मला. गुड नाईट बाबा. गुड नाईट. गुड नाईट. चलो ना.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, मी विश्वास सहस्त्रबुद्धे बोलतोय. अगं स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी टिकव हे लग्न. आणि कॅप्टन काय आज आहे उद्या नसेलही. गौरी, अभय शिपवर बोलवतोय मला वीकेंडसाठी. मग जाणार आहेस ना तू? माहिती काहीच नाही म्हणजे आता तो बोलवतोय तर जावं लागेल मला. मनापासून नाही वाटत. का? का म्हणजे काय करणार मी तिथे जाऊन? दोन दिवस आम्ही एकमेकांशी बरे वागो, तिसऱ्या दिवशी भांडण. भलताच कॉन्फिडन्स आहे ना तुला स्वतःबद्दल आणि नवऱ्याबद्दल. आमचा ट्रॅक रेकॉर्ड तेच सांगतो. काय कमी प्रयत्न केलेत का फाटलेलं शिवायचं? पण दरवेळी जास्तच फाटत जातं. जोपर्यंत मूळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत ना तोपर्यंत हे असंच राहणार आहे. आणि मूळ प्रॉब्लेम्स काय आहेत? एक म्हणजे अभयचं इथे नसणं. तुमचं लग्न करायचं ठरलं ना तेव्हाच तुला माहित होतं की हे असं असणार आहे. आणि आता तो म्हणतोय ना की पुढल्या वर्षी जॉब सोडून स्वतःची इथं कन्सल्टन्सी सुरू करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं सतत माझ्यावर संशय घेणं. का घेऊ नये त्यानं तुझ्यावर संशय? तुझा आणि तुझ्या बॉसचा अफेअर आहेच ना. ते आधीपासून नव्हतं ना, पण तेव्हाही मला माझ्या प्रत्येक कॉलचा हिशोब द्यावाच लागायचा. माझ्या येण्या जाण्याचं रिपोर्टिंग द्यावंच लागायचं. गौरी, मी लहानपणापासून खूप खूप वेगळ्या वातावरणामध्ये वाढले. माझ्या आईबाबांनी मला कधीही जाब विचारला नाही जसं अभय विचारतो. माझं अफेअर होण्यामागे ना हेच कारण आहे. आय वॉन्टेड टू प्रूव्ह माय पॉइंट. माणसाची चूक करताना अक्कल कितीही शेण खायला गेली ना तरी त्याबद्दल जस्टिफिकेशन देताना बरोबर जागेवर येते. ओके, म्हणजे तुलाही असं वाटतंय की मीच? नाही नाही नाही, मला असं काहीच म्हणायचं नाही. आणि मला जे म्हणायचं ते महत्वाचंच नाहीये. मीच महत्वाची नाही. माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की तू तुझ्या बॉस बरोबरच्या अफेअरमधनं लवकरात लवकर बाहेर निघावस. अगं, अभय माझा बालमित्र आहे. आम्ही शेजारी शेजारी राहिलोय. आणि तू पण माझ्या कॉलेजमधली मैत्रीण आहेस. जेव्हा तुमचं लग्न ठरलं ना तेव्हा मला वाटलं की क्या बात आहे, आपल्यामुळे ना कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी चांगलं घडलंय. आणि आता तुमच्या लग्नाची अवस्था बघवतही नाही मला. माझ्या आणि विक्रमच्या अफेअरबद्दल तुला आधीपासून माहित होतं, पण तू कधी बाबांना नाही सांगितलंस किंवा अभयलाही नाही सांगितलंस. मला तुझं आणि अभयचं लग्न वाचायला हवंय, मोडायला नकोय. आणि तू जर मला विचारशील तर तू गेलं पाहिजेस. यू नेव्हर नो, यातूनच चांगल्या गोष्टी घडतील. बाबाही हेच म्हणतात. त्यांच्यासाठी मला वाटतं माझं आणि अभयचं लग्न टिकावं. काय फालतूपणा आहे.
अगं स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी टिकव हे लग्न. आणि कॅप्टन काय आज आहे उद्या नसेलही. गौरी, अगं हे निखळ सत्य आहे. आणि मला कितीही वाटलं ना की कॅप्टननं अमर असावं, तरी हे शक्य नाहीये. तुला आयुष्यभर पुरणारा अभयच आहे. त्याला धरून ठेव.